नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणेच खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे लिंबाच्या सालीसाठी। तर इथे माझ्याकडे एक लिंबाची अशी फोड होती ज्यामध्ये थोडाफार रसही आहे, तर मी यालाच घेत आहे। तुमच्याकडे जर वापरलेली साल असेल तर तुम्ही हे जे भांड आहे पातेलं गरम पाणी करण्यासाठी ठेवा गॅसवरती आणि त्यामध्ये या लिंबाच्या साली अशा उकळून घ्या वापरलेल्या, म्हणजे त्यामध्ये जो पण अर्क असेल तो पाण्यामध्ये येईल, पण यामध्ये थोडाफार रस होता तर मी याला गरम केलेलं नाही, असंच वापरत आहे। तर इथे पाहू शकता। त्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे खायचा सोडा। थोडासा खायचा सोडा टाका आणि हे जे सोल्युशन आहे ते आपल्याला भरपूर घरामध्ये ठिकाणी कामी येईल। जसं की आपल्या घरामध्ये कुठे जर काही दुर्गंधी येत असेल, आता थंडीचे दिवस आहेत तर घरामध्ये ऊन येत नाही, तर त्यामध्ये एक प्रकारे दमट वातावरण होतं, तर त्या ठिकाणची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। ॲज अ रूम फ्रेशनर हे छान उपयोगात येईल। त्यासोबत तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला गार्डनिंग करायला आवडत असेल, म्हणजे छोटे छोटे तुम्ही जर रोपटी घरामध्ये लावले असतील, त्यावरती काही कीटनाशक आपण वापरत नाही, त्यामुळे कीड लागते किंवा किडे होतात, आळ्या होतात, तर यांना देखील दूर करण्यासाठी आपण हे सोल्युशन वापरू शकतो। बऱ्याच वेळा मुंग्या देखील लागतात आणि आपलं पूर्ण रोपटं खराब होतं, यासाठी देखील हा स्प्रे नक्कीच तुम्हाला कामी येईल। एकदा ट्राय करा, तुम्हाला भरपूर यामध्ये फायदा होईल। आपल्या पुणेरी तडका चॅनलला क्रिएटर कलेक्टिव्ह साठी YouTube कडून आमंत्रित केलं होतं आणि त्यामध्ये मी सहभाग घेतल्यामुळे मला त्यांच्याकडून हे असं गिफ्ट मिळालेलं आहे, ज्यावरती की YouTubeचा लोगो आहे। यामध्ये एक कॅप देखील आहे। पुण्यामधील भरपूर क्रिएटर्सला भेटण्याची संधी देखील मिळाली। सरिताज किचन मॅम देखील तिथे होत्या, त्यांची देखील भेट झाली, खूप छान वाटलं। या खूप मोठ्या संधीसाठी तुमचे आणि YouTubeचे खूप खूप मनापासून आभार। तर आता पाहूयात यामध्ये टिप काय आहे। तर अशा प्रकारच्या ज्या गिफ्ट बॅग असतात यामध्ये छोट्या मोठ्या वस्तू आपण ठेवतो, पण यामधून या वस्तू पडण्याची देखील भीती असते, तर यांना आपण व्यवस्थित असं लॉक करू शकतो। अशा प्रकारच्या बॅगसाठी असे हँडल दिलेले असतात, तर हे हँडल आपल्याला एकमेकांमध्ये असे टाकून घ्यायचे आहेत। अगदी सहज आपण याला टाकू शकतो आणि त्यानंतर पहा असे दोन्ही भाग ओढून घ्या। तर तुम्हाला जर घरामध्ये याला ठेवायचं असेल तर फक्त असं ठेवलं तरी चालेल, किंवा कुठे बाहेर घेऊन जायचं असेल तर याला व्यवस्थित आपण हातामध्ये ठेवू शकतो। असं देखील परत हँडल तयार होतं आणि आपली बॅग देखील लॉक होते। यामध्ये अशा बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू देखील आपण घेऊन जाऊ शकतो आणि पडण्याची भीती देखील राहणार नाही। त्यासोबतच ही बॅग अगदी छोटी होऊन एका ठिकाणी देखील व्यवस्थित बसते। नक्की तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करा। यानंतरची आपली जी टिप आहे ती आहे लसूण सोलण्यासाठी। भाज्या चटणी छान व्हावी म्हणून आपण भरपूर लसूण वापरतो, पण त्यामध्ये याला सोलायची जेव्हा वेळ येते त्यावेळेस भरपूर हे किचकट काम वाटतं, कारण की एकतर वेळ जातो, सोबतच नखांना देखील त्रास होतो। हा प्रॉब्लेम तुम्हालाही होतच असेल, पण आजपासून होणार नाही, कारण की यासाठी आपण वापरणार आहोत प्लास्टिक बॉटलचं झाकण। तर हे पहा, हे झाकण जे आहे ते हातामध्ये असं पकडून आपण जर लसूण सोलायला गेलो तर आपल्या बोटांना किंवा नखांना अजिबात त्रास होत नाही, जळजळ होत नाही आणि अगदी सहज आपला लसूण जो आहे तो कमी वेळात छान सोलला जातो। पाहू शकता किती छान याचा उपयोग आहे। झाकण जे आहे ते अगदी आपल्या घरामध्ये इकडे तिकडे पडूनच असतात, तर याचा आपण असा उपयोग करू शकतो। तर इथे मी तुम्हाला हळूच हे करून दाखवत आहे की प्रोसेस तुमच्या लक्षात यावी, पण तुम्ही याला अगदी फास्ट खूप छान सोलू शकता। खूप कमी वेळात आपण भरपूर दिवसांसाठीचा लसूण असा सोलून ठेवून देऊ शकतो डब्यामध्ये। तर अशी अवघड आणि किचकट कामे करायची असतील तर स्मार्ट टिप्स अँड ट्रिक्स आपण वापरल्याच पाहिजेत। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे गव्हाच्या कणकेसाठी। चपात्या बनवणं वाटतं तेवढं सोपं नाही, म्हणजे चपात्या तर बनवता येतील, पण मऊ सॉफ्ट फुगणाऱ्या चपात्या बनवणं थोडं अवघडच काम आहे नवीन जे स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी। पण एक खास महत्त्वाची टिप, गव्हाची कणिक मळून लगेचच चपात्या बनवायला सुरुवात करायची नाही, तर साधारण 5 ते 10 मिनिट का होईना आपली जी गव्हाची कणिक आहे त्याला तुम्ही भिजवत ठेवा। म्हणजेच 5 ते 10 मिनिटांसाठी आपली जी गव्हाची कणिक आहे ती आपल्याला अशी मळून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण याला थोडासा तेलाचा हात असा घेऊन याला परत मळून घेणार आहोत, जेणेकरून आपली गव्हाची कणिक खूप छान मऊ होते आणि आपल्या चपात्या टम फुगतात, सोबतच सॉफ्ट होतात आणि लवकर देखील होतात। यानंतरची आपली जी टिप आहे ती आहे जुन्या खराब झालेल्या चार्जरसाठी। आपल्या घरी असे बरेच वायर पडून असतात, चार्जरचे म्हणा किंवा इतर वायर, तर यांना आपण असंच खराब समजून फेकून देतो। पण या अगोदर तुम्ही कधी चपात्या बनवताना जुन्या खराब चार्जरचा उपयोग केलाय का? नक्कीच केला नसेल, कारण की खूपच अशी एक युनिक आयडिया आहे, जेणेकरून आपलं चपात्या बनवण्याचं काम सोपं होईल, त्यासोबतच आपलं किचन देखील ऑर्गनाइज राहील। तर इथे पहा, एक तुटलेलं मी असं चार्जर घेतलेलं आहे। अगदी थोडंसं हे चार्जरचं वायर आपल्याला लागणार आहे, तर सुरुवातीला आपण एवढं चार्जरचं वायर कट करून घेणार आहोत आणि इथे मी तुम्हाला या जुन्या चार्जरचे 2 उपयोग दाखवणार आहे। दोन्ही उपयोग खूपच कमालीचे आहेत, जेणेकरून तुमचा भरपूर फायदा होईल। आता हे चार्जर जे आहे ते प्लास्टिकचं असतं, रबर, तर त्याला आपण असं गरम करून एकमेकावर चिटकून घेतलेलं आहे, तर इथे आपली एक रिंग तयार होते। आता हे पूर्णपणे असं थंड झाल्यानंतर खूप छान टाईट व्यवस्थित बसतं, अजिबात तुटत नाही। तर आता पहा, आपण चपात्या बनवण्यासाठी
पोळीपाट आणि लाटणं वापरतो तर याला कुठे ठेवावं हा आपल्याला प्रश्न पडतो, कारण की याला अडकवता येत नाही आणि इथे असंच कुठे जर ठेवलं तर व्यवस्थित दिसत नाही, त्यासोबतच जागाही जास्त लागते। तर त्यासाठी एक छोटंसं काम करा, ही जी आपण जुन्या चार्जरची एक रिंग तयार केलेली आहे ती आपण वापरणार आहोत इथे पोळीपाटावर। इथे पहा, आता आपल्याला एक छोटासा खिळा घ्यायचा आहे, जे की चप्पलचे खिळे जे असतात ते। जर खिळा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे फेविक्विक किंवा इतर कोणत्या वस्तूने याला यावरती चिटकू शकता, पण खिळ्याने कसं एकदाच मजबूत होऊन जाईल आणि छान हे जे चार्जरचं वायर आहे ते दिसायलाही छान दिसतं, त्यासोबतच छान वजनही यामध्ये हे व्यवस्थित घेतं आणि खिळा मारल्यामुळे अगदी नेहमीसाठी लाईफ टाइम आपण याचा उपयोग करू शकतो। तर चला तर मग पाहूयात याला असं कसं वापरायचं। तुम्हाला जर इथे लाटण्यासाठी देखील हे वापरायचं असेल तर या भागावरती इथे छोटासा एक सर्कल करून याला तुम्ही परत दुसरा खिळा मारून देखील अडकू शकता, पण लाटण्याला अडकवलं तर चपात्या बनवताना थोडा अवघड होईल, पण आपण जो पोळीपाटाला केलेला आहे त्यामध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि विशेष म्हणजे यामध्ये लाटणं देखील असं व्यवस्थित बसतं। घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये असं अडकून ठेवा, दिसायलाही छान दिसेल, त्यासोबतच जास्त यामध्ये तुम्हाला स्पेसही लागणार नाही। पाहू शकता लाटणं देखील यामध्ये व्यवस्थित बसतं, कोणत्याही पद्धतीने तुम्ही याला अगदी सहज ठेवू शकता। नक्कीच जुन्या चार्जरचा हा उपयोग तुम्हाला आवडला असेल, आजच करा आणि मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा। त्यानंतर पहा काय होतं, आपण जेव्हा चपात्या बनवतो तर अशा प्रकारे जो पोळीपाट आहे तो हलल्या जातो, त्यामुळे बराच यामध्ये वेळ जातो, त्यासोबतच चपात्या देखील व्यवस्थित बनत नाहीत। त्यासाठी आपण काय करतो, असा खाली कपडा घेतो, पण आजकालच्या किचन म्हणा किंवा किचन ओटा एवढा छोटा असतो की असं जास्त सामान ठेवलं की जास्त जागा जाते, पण यासाठी देखील आपल्याकडे एक उपाय आहे। तर आपल्याला एक जुनं चार्जर घ्यायचं आहे, जे आपण सुरुवातीला पण थोडं वापरलं होतं तेच मी इथे जुनं चार्जरचं वायर घेतलेलं आहे। त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे आपण इथे वापरणार आहोत, 3 तुकडे घ्या। इथे जर तुमचं पोळीपाटाचे 4 पाय असतील तर 4 तुकडे तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर पहा याला असं आपण दाबून थोडंसं पसरवणार आहोत, तुम्ही याला सेंटरमधून कट करून देखील पसरू शकता। त्यानंतर इथे चप्पलला जे छोटे खिळे असतात ते मी वापरलेले आहेत, तुम्ही अगदी फेविक्विक किंवा इतर वस्तू देखील वापरू शकता, पण खिळ्याने अजूनच छान पाय मजबूत होतात आणि हे रबर देखील यावरती व्यवस्थित बसतात। तर याला व्यवस्थित हे रबर असे मी यावरती मारून घेतलेले आहेत। तर याचा एवढा छान उपयोग आहे की अगदी तुमच्या ज्या चपात्या आहेत त्या लवकर होतीलच, जास्त वेळ लागणार नाही, त्यासोबतच आपल्याला बरीच दुसरी कामं करायला देखील मदत होईल आणि हे काम अगदी तुम्ही घरच्या घरी करू शकता। अगदी वेगळं सायन्स यामध्ये नाही किंवा काही वेगळी कला यामध्ये लागणार नाही, अगदी सहज ढोबळमानाने आपण हे करू शकतो आणि रोज रोज करायची गरज नाही, एकदा करून ठेवा, लाईफ टाइम तुम्ही याचा फायदा घेऊ शकता। तर हे पहा आता रबर यावरती असं लागलेलं आहे। आता आपण जर चपात्या बनवायला घेतलं तर पहा पोळपाट जो आहे तो खूप छान एका ठिकाणी असा सेट होतो, अजिबात एका जागेवरून दुसऱ्या जागी हलत नाही। सारखं सारखं चपात्या बनवताना तुम्हाला खाली कपडा घ्यायची गरज नाही किंवा वेगळं असं काही लागणार नाही, आजच हा उपाय करा। ही आहे चपात्या बनवताना जुन्या चार्जरची कमाल, यामुळे तुमचे भरपूर फायदे होतील। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।